शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTI मध्ये राज्य सरकारनं केलेल्या बदलांना मुंबई उच्च न्यायालयानं अखेर स्थगिती दिली आहे. यासोबतच मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार आहे याचा आढावा आपण घेणार आहोत. आज IPL मध्ये दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना रंगणार आहे. तसंच भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विलियम्स आज तिसऱ्यांदा अंतराळात झेप घेतीये. या बातम्यांचा आढावा सुद्धा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 7 मे वार बुधवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे शाळा प्रवेशाची. शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTI मध्ये राज्य सरकारनं केलेल्या बदलांना मुंबई उच्च न्यायालयानं अखेर स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता सध्या सुरू असलेल्या 25% राखीव जागांवरल्या प्रवेशांच्या प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातल्या बालकांचा खासगी इंग्रजी शाळांमधल्या प्रवेशाचा मार्ग पुन्हा एकदा खुला झालाय. राज्य सरकारनं शिक्षण हक्क कायद्यातल्या 25% राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेत काही बदल केले होते. या बदलांना आव्हान देणारी जनहित याचिका अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेनं दाखल केली होती. या याचिकांवर सोमवारी उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी घेण्यात आली आणि या सुनावणी दरम्यान राज्य सरकारनं 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला कोर्टानं स्थगिती दिली आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत गेल्या काही वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातल्या बालकांना खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी 25% जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवरल्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. मात्र राज्य सरकारकडनं यामध्ये काही बदल करण्यात आले होते. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघ निहाय विश्लेषणाची. यामध्ये आज आपण मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. इथं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कोणते उमेदवार आहेत आणि कुणाची सरशी होऊ शकते याचं थोडक्यात विश्लेषण केलंय दैनिक सकाळचे प्रतिनिधी जयंत जाधव यांनी. चला ऐकूयात. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या 2024च्या या निवडणुकीमध्ये महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या उमेदवारांमध्ये खरी लढत आहे. महायुतीच्या वतीने शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे असून महाविकास आघाडीच्या वतीने माजी महापौर संजोग वागेरे हे उमेदवार आहेत. त्याचबरोबर वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने माधवी जोशी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची ही तिसरी निवडणूक असून ते यावेळी हॅट्रिक साधतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघामध्ये घाटाखालील उरण, कर्जत, पनवेल या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये शेकापची ताकद आहे. तो बूस्टर डोस त्यांना मिळणार आहे. तर महायुतीमधील शिवसेनेचे बारणे यांना चिंचवड व घाटाखाली पनवेल या दोन्ही मोठ्या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसंख्येने त्या ठिकाणी भाजपची ताकद आहे. त्यामुळे घटक पक्षांच्या कामगिरीवर या दोन्ही उमेदवारापैकी कोण विजयी होईल हे ठरणार आहे. या मतदारसंघातील प्रभावी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरच्या वातावरणात मतदार कोणाच्या मागे उभे राहतात यावर निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे IPLची. प्लेऑफसाठी आव्हान कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिल्लीचा आज बलाढ्य राजस्थान रॉयल्सशी सामना होणार आहे. या सामन्यात कोणत्या संघाचं पारडं जड ठरू शकतंय याचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांनी. ऐकूयात. IPLच्या 56व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे, कारण की प्लेऑफच्या दृष्टिकोनातून नक्कीच दिल्ली कॅपिटल्ससाठी हा करवा मरोची सिच्युएशन आहे, कारण की 11 सामन्यात त्यांनी फक्त 10 पॉईंट्स मिळवलेले आहेत. त्यामुळे त्यांना आता विजय मिळवणं गरजेचंच आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स जरी 16 पॉईंट्स घेऊन सेफ झोनमध्ये असली तरी सुद्धा त्यांचं अव्वल स्थान KKRनं हिसकावून घेतले. ते अव्वल स्थान परत मिळवण्यासाठी राजस्थान आज नक्कीच जोर लावेल, कारण की राजस्थानचा मनसुबा असेल की ते प्लेऑफमध्ये अव्वल स्थान घेऊनच क्वालिफाय करतील. त्यामुळे नक्कीच त्यांच्यासमोर दिल्लीचं मोठं आव्हान असणार, कारण की दिल्ली ही होम ग्राउंडवर खेळणार आहे आणि होम ग्राउंडवर खेळणारे दिल्ली खूप डेंजरस आहे. त्यांच्याकडे चांगले बॅट्समन आहेत. ट्रिस्टन स्टब्स सारखा एक जबरदस्त बॅट्समन आहे. त्याचबरोबर रिषभ पंत देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यांचे बॉलर्स देखील चांगली कामगिरी करतायत. त्यामुळे नक्कीच राजस्थानसाठी हे आव्हान सोपं असणार नाही.
पण दुसरीकडे राजस्थानची टीम देखील प्रत्येक प्लेअर संघातला चांगल्या फॉर्ममध्ये आहे. जो यशस्वी जयस्वाल फॉर्ममध्ये नव्हता, पण तो आता परत टचमध्ये आलाय. त्यामुळे नक्कीच हा सामना खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची. वडेट्टीवार यांच्या विरोधात भाजपनं निवडणूक आयोगात तक्रार दिली आहे. वडेट्टीवारांनी 26/11च्या मुंबई हल्ल्यावर भाष्य करताना शहीदांचा अपमान केलाय आणि त्यांचं विधान आचारसंहितेचं उल्लंघन करणारं असल्यानं त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी या तक्रारीतनं करण्यात आली आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या निवेदनात वडेट्टीवारांनी आरोप केला होता की IPS अधिकारी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या नाहीत, तर RSS समर्थित पोलीस अधिकाऱ्यानं घातल्या आहेत. निवडणुकीच्या काळात केलेल्या या निराधार दाव्यात मतदारांची दिशाभूल करण्याची आणि अशांतता निर्माण करण्याची क्षमता आहे. शिवाय वडेट्टीवार यांनी करकरे यांच्या मृत्यूमागं भाजपनं उभे केलेले उमेदवार उज्ज्वल निकम यांना दोषी ठरवून त्यांची व पक्षाची बदनामी केल्याचं भाजप म्हणतंय. पॉडकास्टची 5वी बातमी आहे भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विलियम्सची. सुनीता आज 3ऱ्यांदा अंतराळात झेप घेणार आहे आणि यावेळी सुद्धा ती भगवद्गीता आणि गणपतीची छोटी मूर्ती सोबत घेऊन जाणार आहे. केनेडी स्पेस सेंटर इथनं बोईंग स्टार लायनर हे नवीन अंतराळयान सुनीताला घेऊन सकाळी 8च्या सुमारास उड्डाण करणार आहे. या मोहिमेपूर्वी तिनं गणपतीची मूर्ती माझ्यासाठी लकी असल्यामुळे मी ती सोबत नेतीये आणि ही खरोखरच माझ्यासाठी आनंदाची बाब आहे असं सांगितलं होतं. महत्वाचं म्हणजे या आधीच्या अंतराळ सफरीला जाताना सुद्धा तिनं भगवद्गीता आणि गणेश मूर्ती सोबत नेली होती. सर्वाधिक काळ स्पेसवॉक करणारी महिला अंतराळवीर ठरलेल्या सुनीतानं आतापर्यंत 7 वेळा स्पेसवॉक केलाय. त्याचा कालावधी हा साधारणपणे 50 तास 40 मिनिटं एवढा आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची. खालिस्तान फंडिंग प्रकरणी केजरीवाल यांच्या अडचणी चांगल्याच वाढताना दिसत आहेत. कारण दिल्लीचे नायब राज्यपाल VK सक्सेना यांना या प्रकरणामध्ये राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIAच्या माध्यमातून चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. केजरीवाल यांच्यावर बंदी घालण्यात आलेल्या शीख फॉर जस्टिस या संघटनेकडनं निधी घेतल्याचा आरोप केला जातोय. या दरम्यान राज्यपालांनी केंद्रीय गृह सचिवांना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाला खालिस्तान समर्थकांकडनं $1,60,00,000 निधी मिळाला असल्याची तक्रार आपल्याला मिळाली असल्याचं म्हटलंय. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतची. सध्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या कंगनाला भाजपनं हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ती सध्या पूर्ण वेळ प्रचारात गुंतलेली आहे. या निवडणुकीत आपला दणदणीत विजय होईल असा विश्वास तिनं व्यक्त केलाय. इतकंच नाही तर लोकसभेला निवडून आले तर बॉलिवूड सोडणार असल्याचंही तिनं जाहीर केलंय. यानंतर आपण पूर्ण वेळ राजकारण करणार असल्याचंही तिनं स्पष्ट केलंय. मी चित्रपटांमध्येही बोर होते, मी रोलही करते आणि दिग्दर्शनही करते, पण जर मला राजकारणामध्ये करिअर दिसलं तर मी राजकारणच करेल. मी एकच आणि नेमकं काम करणार असंही ती म्हणाली. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.